ठिकाणी ठीक आहे, कुणाला तिकीट मिळेल, कोण आमदार होईल, पण या ठिकाणी काही आमदार होण्यापेक्षा कमी क्षमता काही नितीन धांडेमध्ये नाही आहे. डॉक्टर धांडे सुद्धा आमदार बनण्याचे योग्यच त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये आज उद्या कमी जास्त होत असतं. आजच होईल, उद्याच होईल, परवाच होईल असं नाही आहे. पण निश्चितपणे डॉक्टर धांडेंचं नेतृत्व विकसनशील आहे. डॉक्टर धांडेला काही कल्पकता आहे, काही त्या ठिकाणी शैक्षणिक कल्पकता आहे. आपल्या पंतप्रधान मोदीजींनी दिलेल्या नवीन शिक्षण धोरणाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचं कसं भलं झालं पाहिजे, श्रीमंताचा मुलगा त्याच शाळेत आणि गरिबाचा मुलगा त्याच शाळेत कसा शिकला पाहिजे, दोघांना कशा एकच फॅसिलिटी मिळायला पाहिजे, यावर त्यांनी अनेक योजना तयार केल्या, अनेक गोष्टी त्यांनी तयार केल्या आहे. त्यामुळं खऱ्या अर्थाने माननीय आपल्या नवनीत राणाजींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. निश्चितपणे त्यांच्या जीवनामध्ये कधी ना कधी विधिमंडळात ते पोहोचलेच पाहिजे का तर पोहोचले पाहिजे या भूमिकेशी आम्ही नक्कीच सहमत आहोत. त्यामध्ये काही वेगळं घेण्याची गरज नाही. पण या ठिकाणी काही आता त्याला शुभेच्छा आहेत, त्याला भावना असतात, त्या भावना त्यांनी सर्वांनीच व्यक्त केल्या. त्यामुळे मीडियाने असं काही छापू नका की आता परवा विधान परिषदची निवडणूक आहे, त्यामध्ये आता नवनीत राणाने बॉम्ब फोडला, आता तो बॉम्ब फोडला तो कोटेच्या अंगावर पडला, तर असं काही छापू नका. खतरा करून टाकला मीडियावर काय TV 9 वर चालू, नवनीत राणाने बॉम्ब फोडला, तो कोटेच्या अंगावर गेला. आता हे साहजिक आहे, कोटे साहेबांचं नाव आहे, त्याच्यामध्ये धांडे साहेबांचं नाव आहे, त्यामुळे कुणाला तर तिकीट मिळणार आहे, कोणीतरी आमदार होणार आहे. पण या ठिकाणी माजी पालकमंत्री कोटेही कर्तृत्ववान कार्यकर्ते आहेत, त्यांच्या मागे या ठिकाणी चांगली शक्ती आहे. निश्चितपणे आज नाही उद्या माननीय नवनीत राणाजीचं जे एक त्यांच्या भावना आहेत की डॉक्टर नितीन धांडे कधी ना कधी विधानसभेच्या पवित्र सभागृहात आले पाहिजे, त्यांनी अमरावतीचे प्रश्न मांडले पाहिजे. निश्चित मी त्यांना शुभेच्छा देईल. खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांचं नेतृत्व या ठिकाणी मोठं करायचं आहे. पण राजकारणामध्ये एक गोष्ट खरी आहे की नशिबात असेल तर तुमची गाडी लेट होऊ शकते, त्या गाडीला रोखू शकत नाही. शेवटी गाडी ज्या स्टेशनवर पोहोचायची त्या स्टेशनवर पोहोचणार आहे, पण ती नशिबात जर असेल तर ती लेट होतं, रोखू शकत नाही तिला. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. ज्याला प्रत्येकाला आपापलं नेतृत्व कर्तृत्व मिळणार आहे. देवेंद्र फडणवीसजी नेतृत्व जे विकसित करणारे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे डॉक्टर धांडेजी निश्चितपणे या ठिकाणी तुमच्या पुढच्या आयुष्याला मी शुभेच्छा देतो.